नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील महत्त्वाच्या बातमीनं। मुंबई परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। दरम्यान मुसळधार पावसामुळे उद्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। विविध स्टेशन्सवरती प्रवासी जे आहेत ते ट्रॅकवरती उचलून सारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। घाटकोपरमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे, त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे। तर चेंबूरमध्ये देखील मुसळधार पाऊस असल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्यावरती पाणीच पाणी झाल्याचं पाहतो आहोत आपण। घाटकोपरमधली ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणावर नागरिकांना जे आहे ते अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे फटका बसलेला आहे। नागरिकांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय आणि लोकांच्या घरांमध्ये देखील पाणी साचल्याची ही दृश्य बघतोय आपण। दोन्ही दृश्य ठिकाणची पाहतो आहोत। घाटकोपरमध्ये मुसळधार पाऊस झाला, रेल्वे ट्रॅकवर पाणी शिरलेलं आहे, तर चेंबूरमध्ये देखील मुसळधार पाऊस झाला। आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर हे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। मुंबईतल्या पावसावरती ती माहिती देत आहेत। सध्या मुंबईमध्ये पाऊस थांबलाय का आणि रेल्वेच्या वाहतुकीचं काय अपडेट? निवृत्ती। नक्कीच सचिन, आपण जर पाहायला गेलं तर मुंबई शहरापेक्षा मुंबई पूर्व उपनगरामध्ये आणि मुंबई उपनगरामध्ये जे आहे ते मुसळधार पाऊस अजून देखील सुरू आहे। परंतु मुंबई शहरामध्ये जे आहे ते पावसानं विश्रांती घेतलेली आहे। मी सध्या किंग सर्कल परिसरामध्ये आहे। किंग सर्कल परिसरामध्ये आपण पाहतोय की पावसाने विश्रांती घेतलेली आहे, परंतु या ठिकाणी जे सकल भागामध्ये जे हे पाणी साचतं ते पाणी देखील, त्या पाण्याचा निचरा देखील व्हायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहायला गेलं तर 5:30 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली। संपूर्ण मुंबई शहर आणि मुंबई पूर्व उपनगर या ठिकाणी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आणि त्यानुसार सर्वाधिक पावसाची नोंद जी आहे ती विक्रोळी आणि पवई भागामध्ये झालेली आहे। गेल्या 3 ते केवळ 4 तासांमध्ये जवळपास 250हून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती पवई आणि विक्रोळी भागात झालेली आहे। परंतु आपण जर अंधेरी भागामध्ये जर पाहिलं तर 150 मिलीमीटर, त्याचसोबतच सायन आणि माटुंगा परिसरामध्ये 116 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती नोंद झालेली आहे। आपण जर या संपूर्ण हवामान खात्याच्या सविस्तर माहितीसाठी